हॅलो एव्हरीवन, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं राजश्री ऑल इन वन चॅनलमध्ये। आज आपण आपल्या या रेसिपीमध्ये बनवणार आहोत चमचमीत झणझणीत अशी शेवभाजी। ही शेवभाजी अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यामध्ये कशी बनवायची हे आज आपण आपल्या या रेसिपीमध्ये बघणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि बनवूया छान चमचमीत अशी शेवभाजी। हे बघा, इथे कढई छान अशी गरम झालेली आहे। आता यामध्ये आपण 2 पळ्या तेल टाकून घेऊया आणि हे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आता आपण उभा बारीक चिरलेला कांदा टाकून घेणार आहोत। इथे मी मीडियम साइजचे 4 कांदे वापरलेले आहे। भाजीच्या क्वांटिटीनुसार तुम्ही कांद्याचे प्रमाण हे ठरवू शकता। आता आपल्याला हा कांदा गोल्डन ब्राउन कलरचा होईपर्यंत या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे। कांदा हा बारीक चिरल्यामुळे तो लवकर असा फ्राय होतो, त्यामुळे इथे मी एकदम बारीक असा हा चिरून घेतलेला आहे। हे बघा, इथे आता हा कांदा हलकासा ब्राउन झालेला आहे। आता यामध्ये आपण अद्रक आणि लसणाच्या काही पाकळ्या टाकून घेऊया आणि तेही या कांद्याबरोबर छान असे फ्राय करून घेऊया। अद्रक हे मी किसणीने थोडेसे किसून घेतलेले आहे, जेणेकरून ते मिक्सर ग्राइंडरला वाटताना अगदी सहज असे बारीक होईल। आता हे छान असे आपले फ्राय करून झालेले आहे। आता यामध्ये आपण 2 चमचे सुके खोबरं आपण किसून घालणार आहोत आणि तेही या कांद्याबरोबर आपण ते फ्राय करून घेऊया। हे बघा, इथे आता आपण टाकलेले सर्व साहित्य छान असे तेलामध्ये फ्राय करून झालेले आहे। आता आपण ते एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊया। थंड झाल्यानंतरच आपण त्याची पेस्ट बनवून घेणार आहोत आणि इथे तुम्ही बघू शकता, इथे मी 2 टोमॅटो हे चिरून घेतलेले आहे, याची आपण पेस्ट बनवून घेणार आहोत। हे बघा, इथे आपली 2 टोमॅटोची ही पेस्ट तयार करून झालेली आहे। फ्राय न करता कच्चेच टोमॅटो मी इथे वापरलेले आहे आणि दुसरीकडे कांदा, खोबरं, लसूण आणि आल्याची ही पेस्ट आपण तयार करून घेतलेली आहे। चला तर मग आता भाजी बनवण्यास सुरुवात करूया। पॅनमध्ये आपण आता सुरुवातीला तेल ओतून घेऊया। थोडे जास्तच तेल इथे आपण वापरणार आहोत। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण काही खडे मसाले टाकून घेऊया। तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये खडे मसाले वापरू शकता। इथे मी जिरे आणि मोहरी ही या तेलामध्ये टाकून घेतलेली आहे आणि हे छान असे तडतडल्यानंतर यामध्ये आपण कांदा, खोबरे आणि लसूण आल्याची जी पेस्ट तयार केली होती तेही आपण यामध्ये टाकून घेतलेले आहे। तेलामध्ये आपण हे छान असे फ्राय करून घेऊया। अगोदरही आपण तेलामध्ये हा मसाला फ्राय केल्यामुळे खूप वेळ आपल्याला फ्राय न करता यामध्ये दुसरे मसाले ॲड करून घ्यायचे आहे। इथे मी हळद, लाल मिरची पावडर आणि धने पावडर टाकून घेतलेले आहे आणि या भाजीला छान असा स्वाद येण्यासाठी इथे आपण रेडीमेड सुहाना शेवभाजी मसाला इथे मी वापरलेला आहे। तुम्ही जर हा मसाला वापरणार नसाल तर तुम्ही तुमच्या घरात असलेला कुठलाही गरम मसाला या भाजीमध्ये वापरू शकता, पण तुम्हाला जर रेस्टॉरंट स्टाईलची जी धाबा स्टाईल जी शेवभाजी भेटते अशा प्रकारची टेस्ट हवी असेल तर तुम्ही या प्रकारे रेडीमेड मसाला वापरून बघा, खूप छान त्याची टेस्ट लागते। हे बघा, इथे मी हा मसाला या तेलामध्ये छान असा फ्राय करून घेतलेला आहे। या मसाल्यामध्ये मी जो शेवभाजी मसाला वापरला आहे त्यामुळे या मसाल्याला छान सुगंध सुटलेला आहे। आता यामध्ये आपण तयार केलेली टोमॅटोची पेस्ट टाकून घेतलेली आहे, तीही आपण या मसाल्यामध्ये छान अशी फ्राय करून घेऊया। टोमॅटोचा कच्चापणा जाईपर्यंत आणि या मसाल्याला तेल सुटेपर्यंत आता आपल्याला हा मसाला या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे। हा मसाला पॅनला खाली लागू नये यासाठी लगेचच यामध्ये मी चवीनुसार मीठही टाकून घेतलेले आहे। आता मीठ यामध्ये छान असे मिक्स झाल्यानंतर आपण यावर झाकण ठेवून हा मसाला 5 मिनिट
शिजवून घेऊया. आपला मसाला शिजत आहे तोपर्यंत इथे मी साईडला पाणीही गरम करण्यास ठेवलेले आहे. भाजीचा रस्सा बनवण्यासाठी इथे आपल्याला थंड पाणी न वापरता गरम पाणी वापरायचे आहे. हे बघा, इथे तुम्ही बघू शकता मसाल्याला साईडनी छान असे तेल सुटलेले आहे. आपला हा मसाला छान असा फ्राय झालेला आहे. मसाल्यांचा खूप छान असा सुगंध इथे येत आहे. आता या मसाल्यामध्ये आपण तयार केलेले गरम पाणी ओतून घेऊया. तुम्हाला भाजी ही दाटसर किंवा पातळ हवी असेल त्या पद्धतीने तुम्ही यामध्ये पाण्याचे प्रमाण हे ठरवू शकता. सुरुवातीला आपण ही भाजी थोडीशी पातळच बनवणार आहेत, कारण की शेव टाकल्यानंतर ही भाजी घट्ट होऊ शकते. त्यामुळे थोडीशी पातळच आपल्याला ही भाजी अगोदर बनवून घ्यायची आहे. आता यामध्ये मी थोडीशी कसुरी मेथीही टाकून घेतलेली आहे. कुठल्याही प्रकारची टोमॅटो आणि कांद्याची ग्रेव्हीची भाजी बनवताना कसुरी मेथी वापरल्यामुळे त्या भाजीची टेस्ट ही छान लागते. आता यामध्ये मी 1 वाटी शेव टाकून घेतलेली आहे. खूप जास्तही शेव यामध्ये न टाकता सुरुवातीला थोडीच शेव आपण यामध्ये वापरणार आहोत आणि खाण्याच्या वेळेस तुम्ही त्यामध्ये आणखी शेव घेऊ शकता. खूप जास्त शेव टाकली तर ही भाजी घट्ट बनू शकते. भाजीमध्ये शेव टाकल्यानंतर लगेचच मी गॅसची फ्लेम ही बंद केली होती आणि 5 मिनिट ही भाजी मी झाकून ठेवली होती. आणि यानंतर बघा तुम्ही किती सुंदर अशी तर्रीदार, झणझणीत आणि चमचमीत इथे आपली ही शेवभाजी तयार झालेली आहे. अगदी झटपट तयार होणारी ही शेवभाजी तुम्ही चपाती, पुरी, राईस याबरोबर खाऊ शकता. सर्वांनाच आवडणारी ही झणझणीत अशी शेवभाजी तुम्हीही बनवून बघा आणि ती कशी बनली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. माझा हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत तुम्ही सर्वांनी बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका चमचमीत झणझणीत रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा.